शार्पनेस कमी करा. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. बोल भवानी की जय. विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वैष्णव वीर भानुदास महाराज की जय. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव हिन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. भवानी आई रोडगाव हिन तुला. सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला. भवानी आई रोडगाव हिन तुला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला. भवानी आई रोडगाव हिन तुला. नणंदेचे पोर किरकिर करते खरूज होऊ दे त्याला. भवानी आई रोडगाव हिन तुला. दादला मारुनी आहुती देईन मोकळी करग मला. भवानी आई रोडगाव हिन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला. भवानी आई रोडगाव हिन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगाव हिन तुला. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा. बसवनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून. मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे. तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. स्वये भानु जो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरी भक्तीला गोनितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विद्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला. 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 शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या भारूड पर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुपरिचित असणारा आणि प्रत्येक सासूरवाशिणीला हा माझाच अभंग आहे की काय असं वाटणारा असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. हे असं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही सगळेजण खाली बसलेला आहात. तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे, पण माझं लक्ष तुम्हा सर्वांकडे आहे. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला म्हटल्यानंतर किती जणांना आनंद झाला हे इथून मला लक्षात येत आहे.
सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला म्हटल्यानंतर मात्र सर्वोत्तम आनंद झाला. सगळ्यांच्या कळ्या खुलल्या. त्याच्यामुळे सांगितलं की सासूर वाशिणींचा आवडता अभंग. प्रत्येकीला वाटावं की बस माझ्यावर जो अत्याचार होतोय तोच कदाचित या स्त्रीनं मांडला असेल देवीकडे. घरातल्या एका धाकट्या सुनेनं देवीला केलेली प्रार्थना म्हणजे हा अभंग असं समजायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की एकंदरीत तिनं ज्या ज्या आपल्या घरातल्या कुटुंबियांना शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे त्या त्या गोष्टीवरून एक सिद्ध होतं की तिच्यावरती काहीतरी अत्याचार झालेला आहे, तिच्यावरती अन्याय होतो आहे, इतरांच्या पेक्षा तिला जरा जास्त काम पडतंय. काय कारण असेल माहिती नाही, मात्र तिने आपल्या कुटुंबियांना काहीतरी शिक्षा मिळावी याच्यासाठी देवीकडे ही मागणी मागितलेली आहे. खरं तर आज कार्यक्रमाचा हा 5वा दिवस आहे, परंतु तरी देखील हा मागणीपर अभंग म्हणून न घेता भगवतीच्या संबंधानं एकनाथ महाराजांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्या दृष्टीनं या अभंगाकडे आपण बघावं. या भारूड पर प्रकरणातल्या या महत्वाच्या अभंगाकडे आपण बघावं असं मला वाटतं. आपल्याला अजून पुढे पुढे या गोष्टींचा विचार करायचा आहे, पण सर्वप्रथम एक प्रार्थना अशी करतो की कीर्तन अर्धवट सोडून किंवा हा अभंग लक्षात घेऊन कोणीही आता लगेच देवीकडे जाऊ नका आणि ते महाराज म्हणतात त्यांच्यासारखं माझ्या बाबतीतही घडवा असं म्हणू नका. कारण ही मागणी जरी आपल्याला व्यावहारिक दिसत असली तरी ही वास्तविकतः मागणी ही पारमार्थिक मागणी आहे. ही परमार्थाच्या दृष्टीनं मागणी त्या स्त्रीनं मागितलेली आहे. जेव्हा रूपक अलंकार असतो तेव्हा काही उपमेय असतं आणि काही उपमान असतं. मराठी व्याकरणामध्ये उपमेय आणि उपमान, उपमा अलंकार वगैरे अनेक अलंकार आहे. तसा रूपक अलंकार आहे, त्याच्यामध्ये कोणतं तरी उपमेय असतं आणि कोणतं तरी उपमान असतं. म्हणजे घरातली धाकटी स्त्री, धाकटी सून ही दुसरी तिसरी कोणी नसून ही देवाची भक्त आहे आणि त्या देवीला, तिचं आराध्य असणाऱ्या त्या देवीला ती काहीतरी मागणं मागतीये, काहीतरी विनंती करतीये आणि ती विनंती आपल्याला व्यावहारिक जरी वाटत असली तरी ती विनंती पारमार्थिक आहे. म्हणजे परमार्थ करत असताना आमच्या जीवनातून कोणत्या कोणत्या गोष्टी वजा व्हाव्यात, कोणत्या कोणत्या गोष्टी दूर व्हाव्यात याची मागणी ती स्त्री आपल्या आराध्याकडे करत आहे. वास्तविकतः स्त्रियांचं आराध्य देवी आहे. म्हणजे सामान्यपणे आपण जर बघितलं तर पुरुषांना इतर कोणत्याही देवाबद्दल जास्त श्रद्धा असते, मात्र स्त्रियांना देवीच्या बाबतीत मोठी श्रद्धा असते. आणि म्हणून एकनाथ महाराज हे समाजात फिरणारे संत आहेत. एकनाथ महाराजांनी समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन लोकांच्या भावनेला साद घातलेली आहे. त्यांनी जाणून घेतलाय की कोणाची श्रद्धा कोणावर असू शकते, कोणत्या भाषेमध्ये सांगितल्यानंतर हे माणसं ऐकणार आहेत, यांना पटणार आहे, यांना रुचणार आहे, या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण एकनाथ महाराजांनी केलं आणि तदनंतर अशा प्रकारच्या अनेक भारुडांची रचना एकनाथ महाराजांनी केलेली आहे. भारूड या शब्दाचा अर्थ बहुरूढ ते भारूड अशी सामान्यतः केली जाते. म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये जे बहुश्रुत असतं, ऐकावं असं वाटतं, त्याच्यात वारंवारता यावी असं वाटतं, त्याला भारूड म्हणा. अनेक व्युत्पत्ती अभ्यासकांनी मांडलेले आहेत. काही जणांनी सांगितलं भारुंड नावाचा एक पक्षी आहे आणि त्याला 2 तोंड असतात असं म्हणतात बरं का. आता तो बघितलेला नाही आपण कोणी, पण असं वर्णन आहे की जसं आपण परिस बघितलेला नाही मात्र त्याचं वर्णन आहे, आपण कल्पवृक्ष बघितलेला नाही पण त्याचं वर्णन आहे, तशा पद्धतीनं हा एक हे जर आपण बघितलं तर अशा अनेक गोष्टी आहेत बरं का, ज्या आम्हाला संत वाङ्मयामध्ये ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, मात्र वास्तवामध्ये त्या गोष्टी काही उपलब्ध आम्हाला दिसत नाहीत. आम्हाला दिसत नाहीत म्हणजे नाहीत असं नाही, कारण आपण चार्वाकाच्या विचाराचे नाहीत हे आपण गोष्ट लक्षात घ्या. चक्षुर्वै सत्यम हे चार्वाकाचं तत्वज्ञान आहे. चार्वाक सांगतो जे डोळ्यांना दिसतं ते असतं आणि जे दिसत नाही ते नसतं. जगातले 95% जास्त लोक ही माझ्या मते तरी चार्वाकाच्या विचाराची आहेत. खा प्या आणि मजा करा, जे दिसतंय ते आहे. लोक म्हणतात आत्ताचा आनंद उपभोगा, पुढचा जन्म मिळेल ना मिळेल माहिती नाही. त्या चार्वाकाचं तत्वज्ञानही असंच आहे.
यावज्जीवं सुखम जीवे तृणं कृत्वा घृतं पिबेद भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलं जोपर्यंत माणसानं जगायचं ऐश आरामामध्ये जगायचं, निवांत जगायचं, जास्त गडबड करायची नाही, तूप रोटी खायची. मग कोणीतरी सांगितलं तूप रोटी चांगलं चुंगलं खाण्यासाठी पैसा लागेल. त्यांनी सांगितलं काही कारण नाही, लागतो पैसा ऋण काढायचं. मग ऋण काढायचं म्हणल्यानंतर EMIच्या माध्यमातून आम्हाला फेडावं तर लागेल. त्यांनी सांगितलं भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, एकदा देहाचं भस्म झालं की त्या देहाच्या भस्माबरोबर या कर्जाचंही भस्म होतं असं तो म्हणतो. वास्तविकतः अशा गोष्टी घडत नाहीत. फार गमतीशीर तत्वज्ञान आहे बरं का. त्यांनी असं सांगितलंय माणसाने पीत राहावं पीत राहावं पीत राहावं बरं का. हे त्याचे शब्द आहेत, मी फक्त मराठीत भाषांतर करतो. त्यांनी सांगितलं माणसाने पीत राहावं पीत राहावं पीत राहावं. पिल्यानंतर पडल्यानंतर काय करावं तर सांगितलं पुन्हा उठावं आणि पुन्हा प्यावं. हे चार्वाकाचं तत्वज्ञान आहे बरं का. त्याचे श्लोक पण त्या संबंधाने आहेत. त्यामुळे हे माझ्या मतीचे मी काही बोलत नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आम्हाला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात, वास्तवात त्या नसतात. भारुंड नावाचा पक्षी ज्याला 2 तोंड असतात असं म्हटलंय, तो एका तोंडाने एका वेळी एक भाषा बोलतो आणि त्याच वेळी दुसऱ्या तोंडातून दुसरी भाषा म्हणजे वेगवेगळे आवाज त्याच्या दृष्टीनं काढत असतो. प्राण्यांची पशुपक्ष्यांची सुद्धा स्वतंत्र भाषा असते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. भाषा तज्ज्ञांना जर आपण विचारलं तर ते आपल्याला सांगतील. काही लोकांना तर पशुपक्ष्यांची भाषा देखील कळत असते. त्यामुळे एकाच वेळी तो पक्षी आवाज काढतो, मात्र 2 वेगवेगळे आवाज त्याच्या मुखातून येतात. तसंच हे भारुडाचं आहे. भारूड वरवर पाहता जरी आपल्याला व्यवहाराच्या गोष्टी सांगत असलेलं दिसलं तरी सुद्धा व्यवहाराच्या गोष्टी सांगण्यामध्ये संत महात्म्यांना काहीही स्वारस्य नाही. सामान्य माणसं व्यवहारामध्ये अडकलेले आहेत, संसारामध्ये अडकलेले आहेत. संसारातून त्यांना काढणं हे अपेक्षित आहे आणि म्हणून संत महात्मे काय मार्गदर्शन करत असतात. कोणाचं तरी मार्गदर्शन आपल्याला अपेक्षित असतं. थोडासा आवाज कोरडा पडू लागला बरं का, ओढल्यासारखं होऊ लागलं. सहजता येऊ द्या. कोणाचं तरी मार्गदर्शन जीवनामध्ये गरजेचं असतं. संत महात्मे आम्हाला मार्गदर्शन करत असतात, उपदेश करत असतात, मात्र त्यांच्या उपदेशाकडे आम्ही अक्षम्य दुर्लक्ष करतो. आम्ही संसारामध्ये आम्हाला ज्या गोड वाटतात त्या गोष्टी आम्ही करण्यामध्ये प्रवृत्त होतो, मात्र संत महात्मे त्याच गोष्टी करू नका जेव्हा सांगतात तेव्हा मात्र त्याच गोष्टी कराव्याशा वाटतात. मात्र जेव्हा निराशा पदरामध्ये पडते तेव्हा असं वाटतं संतांनी सांगितलेलं केलं असतं तर बरं झालं असतं. त्याचं कारण सांगतो आपल्याला. जीवनामध्ये माणसाने अशा एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात स्थान द्यावं की आपलं मन आपल्याला त्याच्यापाशी पूर्ण मोकळा करता यावं आणि त्यांनी केलेला उपदेश, त्यांनी दिलेला सल्ला हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला उतरवता यावा. म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर कोणीतरी जीवनामध्ये एखादा मेंटॉर आपला असावा की ज्याचं आपण ऐकावं. कोणी जर मार्गदर्शक नसेल, कोणी आम्हाला उपदेश करणारं नसेल, चांगले सल्ले देणारं जर नसेल तर जीवन हे व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे अर्थात सल्ला कोणाचा घ्यायचा? ज्यांनी ती अवस्था प्राप्त केलेली आहे किंवा ज्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याच्याकडून सल्ला घ्यायचा असतो. काय झालं, गाय एका जंगलातून चरण्यासाठी एकदा गेली आणि चरताना एका सिंहाने तिला बघितलं. तिने सिंहाला बघितलं, सिंहाने तिला बघितलं. सिंह तिच्या पाठीमागे पळू लागला. आता ज्याचा जीव जाणार आहे तो जीवाच्या आकांतानं पळतो. त्यामुळे ती जीवाच्या आकांतानं पळू लागली. या रस्त्यामध्ये घुस, त्या रस्त्यामध्ये घुस, जाता 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 एक दलदल होती आणि त्या दलदलीच्या रस्त्यानं ती गेली आणि लांब उडी मारली. त्या दलदलीत ती पडली, अडकून बसली. सिंहाने सुद्धा तिच्यावरती झडप घालण्याच्यासाठी म्हणून उडी मारली. काही अंतरावर तो सिंह पडला, तो सुद्धा दलदलीत अडकला. तो सिंह सुद्धा दलदलीत अडकला आणि ती गाय सुद्धा दलदलीत अडकली. आता गायीची भीती निघून गेली होती, कारण सिंह देखील अडकलेला आहे. तिला कल्पना आहे की मी अडकलेले पण सिंहही अडकलाय. मला जसं या दलदलीतून आत्ता बाहेर निघता येणार नाही तसं यालाही माझ्यावर झडप घालता येणार नाही, माझी शिकार करता येणार नाही. म्हणून आता ती गप्पा मारू लागली बरं का. जेव्हा संकट जातं तेव्हा माणूस जरा निवांत होतो. त्या सिंहाला तिने विचारलं, का रे सिंहा, तुझा कोणी मालक आहे का? सिंह हसला
म्हणजे माझा मालक कोणी नाही, मीच मालक आहे. कसं काय? तुला बाकीच्यांनी कोणी सिंहासनावर बसवलाय का? नाही नाही. विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेता मृगेंद्रता. माझ्या कष्टानं, माझ्या धैर्यानं, माझ्या शौर्यानं हे राजेपण मी प्राप्त केलेलं. मला कोणी राज्याभिषेक केलेला नाही. मी स्वतः माझ्या कर्तृत्वानं राजा झालेलो आहे. म्हणजे तुझा मालक कोणी नाही? अजिबात नाही. सिंहाने विचारलं, हे का विचारतेस? तुझा कोणी मालक आहे का? तेव्हा त्या गायीनं उत्तर दिलं, हो माझा मालक आहे. संध्याकाळपर्यंत, सूर्यास्तापर्यंत जर मी चारा खाऊन त्याच्या घरामध्ये गेली नाही तर तो मला शोधायला येतो. आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे. माझा मालक मला शोधायला येईल, तो मला शोधेल आणि मला या दलदलीतून बाहेर काढेल. मला कोणीतरी मालक आहे म्हणून मी वाचणार आहे. तुला कोणीच मालक नाही, बाहेर काढणार कोणी नाही. ती गाय म्हणजे आपण आहे, लक्षात ठेवा. हा, ती गाय आपण असणं अपेक्षित आहे. आणि तो मालक म्हणजे सद्गुरू आहे, जो आपल्याला संसार रूपी दलदलीतून बाहेर काढू शकतो. कोणीतरी मार्गदर्शक असावा, कोणाचं तरी आपण ऐकावं, तर कोणीतरी आपली काळजी करणार आहे. त्यामुळे संसार जगत असताना, व्यवहारामध्ये वावरत असताना चढ उतार हे येतच असतात. प्रत्येक घरामध्ये भांडण आहेत, लक्षात ठेवा. आपल्याकडे म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली. कुणाच्या घरात भांडण नाही मला सांगा? कुणाच्या घरात चिंता नाही मला सांगा? प्रत्येकाकडे भांडण, चिंता, दुःख, दारिद्र्य, त्रास, असमाधानता या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र नवरा आणि बायको यांचा संबंध हा जो भगवंतानं वरूनच जोडून दिलेला आहे, तो विरोधाभासी असलेला आपल्याला पाहायला सापडतो. बघा, नवरा शांत असेल तर बायको फार बडबडी मिळते, बायको शांत असेल नवरा फार तडकाफडकी मिळतो. अशा पद्धतीनं अशीच सगळी जोड्या या भगवंतांनी लावल्यात आणि त्या माझ्या दृष्टीने एका प्रकारे योग्य आहेत. बघा, सामुदायिक आत्महत्या करणारी जी कुटुंब आहेत, मी थोडं वेगळं बोलतोय आता, माझ्या कीर्तनाचा विषय नाही पण विषय निघाला म्हणून बोलतोय. सामुदायिक आत्महत्या करणारी जी कुटुंब आहेत ती कायमी एक विचाराची असतात. आणि एक विचाराची जेव्हा 100% असतात तेव्हा चांगलं करायचं तरी एक विचारानं होतं आणि वाईट करायचं तरी एक विचारानं होतं. त्यामुळे कोणीतरी एखादी क्रिया करत असताना विरोध करणारा पाहिजे, तर त्याच्यामध्ये साधक बाधकता आपल्याला लक्षात घेता येते. संतांचं जीवन बघा, एकनाथ महाराजांचं जीवन बघा, कबीरजींचं जीवन बघा. संसार करून परमार्थ करणारी ही मंडळी आहेत. कबीरजींच्या जीवनातलं उदाहरण सांगतात, कधी कधी एकनाथ महाराजांच्या जीवनातलं म्हणूनही त्याचा उल्लेख होतो. एकनाथ महाराजांच्याकडे एक मनुष्य आला. दुपारची वेळ होती आणि नाथ महाराज ग्रंथ लिहित बसले होते. ती व्यक्ती आली आणि नाथ महाराजांना विनंती केली, म्हणले, महाराज तुम्ही आणि गिरजाबाई संसार करताय, इतका उत्तम संसार करताय, तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलंय, समन्वय कसं काय तुमच्यामध्ये साधला जातो? असं तुम्ही काय करता की जेणेकरून तुमच्यामध्ये भांडणं होत नाहीत? आम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करतो पण आमच्या सारखी भांडणं होतात. माणसांना जी पत्नी प्राप्त होते ते 2 प्रकारची आहे बरं का, असं एकाने सांगितलंय, मला फार आवडलं ते. माणसांना दोन प्रकारच्याच बायका असतात जगामध्ये बरं का, 2च प्रकारच्या बायका असतात. एक तर सुशील, शांत, गृहकर्तव्य दक्ष, सगळ्यांना सांभाळून घेणारी, सकाळी उठणारी, सगळ्यांचं हवं नको ते पाहणारी, अशी एक. आणि दुसरी म्हणजे आपल्याला मिळाली ती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हो, गमतीचा भाग सोडून द्या. आमच्या जीवनामध्ये दुःख, त्रास आणि तुमचं भांडण कसं होत नाही हो? एकनाथ महाराजांनी सांगितलं, बसा बसा, थोडा वेळ बसा, जरा लिखाण चालू आहे. झालं. लिखाण सुरू असताना एकनाथ महाराजांनी गिरजाबाईंना सांगितलं, आवाज दिला, म्हणले, गिरजाबाई जरा कंदील घेऊन या बरं, दिसत नाहीये. गिरजाबाईंनी कंदील लावून आणला आणि समोर ठेवला. दिवसा ढवळ्या लख प्रकाशामध्ये तो कंदील आणून ठेवला.
तो माणूस विचार करू लागला, काय बाई आहे, इथं लख प्रकाश पडलाय, नवरा कंदील मागतो आणि कंदील आणून देते, सांगायचं ना उजेड आहे. तरी शांत बसला. थोडा वेळ झाला, नाथ महाराजांनी पुन्हा त्या गृहस्थाकडे बघितलं. अरे हो, तुम्ही आलात ना, ऐकता का, आपल्याकडे जरा पाहुणे आले, दूध आणता का म्हणले. आईसाहेबांनी दूध आणलं, 2 पेले आणले आणि दोघांच्या समोर ठेवले. दोघांनी पेले उचलले. एकनाथ महाराजांनी ते दूध गट 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 पिऊन टाकलं. त्या माणसाने, त्या गृहस्थाने तोंड त्या दुधाला लावलं आणि त्याला पहिल्याच घोटात लक्षात आलं की या बाईनं याच्यामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी मीठ टाकलंय. म्हटलं काय एकनाथ महाराज सुद्धा कळत नाही, बायकोला बोलता येत नाही साधं की दुधामध्ये साखर टाकावी का मीठ टाकावं, त्यांनी तसंच ठेवलं. तो विचार करू लागला, कोणत्या माणसाकडे आपण उपदेश घ्यायला आलो की ज्याला कसं वागावं बायकोलाही काही कळत नाही, नवऱ्यालाही काही कळत नाही, आणि त्यांना आपण विचारायला आलो की जीवनामध्ये सुख शांती समाधान कशी मिळेल. जाऊ द्या म्हणलं, आपला वेळ वाया गेला. पण तरी सुद्धा निघताना एकदा विचारावं म्हणून त्यांनी विचारलं. म्हणले महाराज ते उपदेश करणार होतात म्हणले मला. एकनाथ महाराजांनी सांगितलं अजून काय उपदेश करायचा बाकी. म्हणले कळालं नाही का म्हणले तुला. म्हणले काय बोलताय. म्हणले दिवसा ढवळ्या मी माझ्या बायकोला कंदील मागितला, तिनं लावून आणला, असं म्हटली नाही की डोळ्याचे खासाडं झालेत काय, दिसत नाही का तुम्हाला, मी सांगितलं ना आणून ठेवलं. बर दुधामध्ये साखरेच्या ऐवजी मीठ पडलं, मी सुद्धा तिला शिव्या घातल्या नाहीत. त्यामुळे संसार जर का आनंदी आणि सुखी समाधानी जगायचा असेल तर पुरुषानं नवऱ्यानं काही बायकोंच्या गोष्टी सोडायच्या असतात आणि बायकोनं काही नवऱ्याच्या गोष्टी सोडायच्या असतात. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे एकनाथ महाराजांचं जीवन हे सर्वांग परिपूर्ण जीवन आहे. श्रीमंत एकनाथ महाराज आहेत. आपल्या जीवनामध्ये कधी दुःख दारिद्र्य त्यांनी बघितलं नाही. रोज शेकडो लोक जेवण करून जात, वेगवेगळ्या प्रकारचे रोज अनुभव येत. पण एवढं सगळं असून समाजाच्या उद्धाराची काळजी एकनाथ महाराजांना असल्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या थरातल्या लोकांना जाऊन एकनाथ महाराज भेटायचे, बघायचे, निरीक्षण करायचे. आणि त्यांच्या निरीक्षणामध्ये एक गोष्ट आली की स्त्रियांचं आराध्य ही देवी आहे. बरोबर, आपल्याकडे रेणुका माता आहे, बरोबर ना. भवानी आहे का. बरं, भवानी आहे, मग चांगला योगायोग बरोबर जुळून आला, भवानी आहे. त्या आदी मायेला एकनाथ महाराजांनी त्यांच्या अनेक अभंगामध्ये साथ घातलेली आहे. तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, बयदार उघड, ऐकलंय ना. ते वाक्य भाऊजींचं नाहीये, ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वाक्य, लक्षात ठेवा. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू बळी बळीसी घालून पाताळी. नाथ महाराजांनी ते पूर्ण ते रूपक जे रचलेलं आहे ते कोणत्या पार्श्वभूमीवर रचलं हे लक्षात घ्या. एकनाथ महाराजांचा कालखंड हा मुस्लिम आक्रमकांचा कालखंड होता. ज्ञानोबाराय आणि नामदेवराय यांचा कालखंड यादवांचा होता. तुकोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी यांचा कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. पण मध्यंतरीचा जो कालखंड होता तो भानुदास महाराज आणि एकनाथ महाराजांचा कालखंड मुस्लिम आक्रमकांचा होता. त्यामुळे परमार्थ करणं एवढं सोपं नव्हतं. त्या कालखंडामध्ये शैथिल्य आलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी जगदंबेला, शक्तीला नाथ महाराजांनी साथ घातली, बयदार उघड. म्हणजे नाथ महाराजांनी अनेक अभंगामध्ये देवीचा प्रत्यक्ष उल्लेख केलेला आपण पाहू शकतो. गोंधळ कोणाचा आहे? नाथ महाराजांचा. आपण म्हणतो, अनेक वेळा म्हणतो. नाथ महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, अनादि अंबिका भगवती, 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 अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेवोनी हाती, बोध परडी घेवोनी हाती,
ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती उदो गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो जगदंबे उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईवो जगदंबे गोंधळा येईवो जगदंबे अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो शब्द गाजत नाथ महाराजांनी जरी देवीचं वर्णन करत असताना आपल्याला ही रचना केल्याचं दिसत असलं तरी सुद्धा या ठिकाणी जी देवी अपेक्षित आहे आणि त्याची जी क्रिया अपेक्षित आहे पोत ज्ञानाचा पाजळती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती त्या काड्यांची परडी त्या देवीच्या हातात नाही नाथ महाराजांच्या बोधरूपी परडी आहे ज्ञानाचा पोत पाजळणारी ती देवी आहे म्हणजे वर्णन करत असताना जरी भगवतीचं वर्णन असलं तरी त्यामध्ये अनस्यूत असलेला जो अर्थ आहे तो म्हणजे एका पांडुरंगाचीच उपासना करा त्याच्याबद्दलच एकनाथ महाराज बोलतात कारण एकनाथ महाराज हे एकनिष्ठ संत आहेत लक्षात घ्या सगळेच संत भगवान पंढरीशाच्या संबंधानं एकनिष्ठता दर्शवत असतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तो बरं सांगतात तेणे विण जीवा सुख नव्हे किंवा एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती गातो एका ध्यातो एका अंतर्बाही पाहतो एका अगुणी एका सगुणी एका गुणातीत देखो एका जनी एका वनी एका निरंजनी देखो एका संत जना पढिये एका जनार्दना कडिये एका त्या एकाची उपासना सांगितली आहे विठ्ठला वाचून अनेकांचे ध्यान नाही आम्हा चिंतन दुजियाचे आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत कुळधर्म समस्त विठ्ठल देव विठ्ठला वाचून नेणो क्रिया कर्म विठ्ठला वाचून धर्म तुझा नाही एका जनार्दनी विठ्ठल भरला भरुनी उरला पंढरीये ही भूमिका संत महात्म्यांची बघा वर्णन जरी देवीचं असलं तरी त्याच्यामध्ये भगवान पंढरीशाचीच भक्ती संत महात्म्यांनी व्यक्त केलेली आहे मग ज्ञानोबा असो किंवा नाथ महाराज असो कारण या दोन संतांनी विशेषतः देवींचं वर्णन केल्याचं आपण पाहतो देवीला मानत नाही तसं नाही आहे संत महात्मे हे शास्त्र पाळणारी आहेत आणि शास्त्रानं सांगितलंय म्हणजे आद्य जगद्गुरु आद्य शंकराचार्याने काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या देव पंचायतन नावाचं एक प्रकार आचार्याने आपल्याला दिलेला आहे 2000 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती की आपल्या भारत देशामध्ये बौद्धांचं तत्वज्ञान हे फोफावलेलं होतं शून्यवाद वाढलेला होता आणि त्याला खोडून काढण्याचं काम हे श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी करून 4 दिशेला 4 पीठांची स्थापना केली आजही ते शंकराचार्यांची 4 पीठ आपल्याला पाहायला सापडतात पूर्वेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जगन्नाथपुरी स्थान आहे पश्चिमेमध्ये द्वारका आहे उत्तरेमध्ये जोशीमठ आहे आणि शृंगेरी हा दक्षिणेमध्ये म्हणजे पूर्वामनाय पश्चिमामनाय उत्तरामनाय आणि दक्षिणामनाय अशा 4 आश्रमांची स्थापना आचार्यांनी केली आणि त्यावेळी त्यांनी भारताच्या बाहेर हे बौद्धांचं तत्वज्ञान घालून टाकलं होतं म्हणून त्यांना प्रच्छन्न बौद्ध असं म्हणतात आचार्यांना प्रच्छन्न बौद्ध असं म्हणतात त्या आचार्यांनी देव पंचायतन ही संकल्पना आपल्या सर्वांना दिली म्हणजे काय बहुदेवतावाद जो आहे आपल्याकडे काय म्हणतात 33 कोटी देव आहेत
मग आता 33 कोटी म्हणजे संख्येनं 33 कोटी आहेत का? अजिबात नाही. 33 कोटी, कोटी ह्या शब्दाचा अर्थ असा होतो प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत. मात्र 33 कोटी देव आहेत. तुम्ही कोणत्या देवाची उपासना करा, कोणी जर सांगितलं 33 देवांची नावं सांगा, आम्हाला सांगता येणार नाही. मग आमच्यासाठी आचार्यांनी एक मुद्दा समोर उपस्थित केला की देव पंचायतनाला भजा. भगवान गणेश, देवी, सूर्यनारायण, महादेव आणि महाविष्णू या 5 देवतांना देवपंचायतन असं म्हणतात. त्यामुळे या 5 देवता प्रत्येकाच्या देवघरामध्ये असल्या पाहिजे. आता याचं स्थान सुद्धा असं सांगितलेलं आहे की ज्याची उपासना आपण जास्त करतो किंवा परंपरेनं जी कुलदेवता आम्हाला प्राप्त झाली, कुलदैवत आम्हाला प्राप्त झालं, ते मधल्या स्थानावर ठेवायचं आणि 4 दिशेला 4 देव ठेवायचे. अशा पद्धतीनं ती संरचना सुद्धा आचार्यांनी सांगितलेली आहे. मग ज्याची उपास्य देवता भगवती असेल त्यांनी देवीचा टाक म्हणा किंवा काय देवीचं ते स्वरूप असेल ते मध्ये ठेवायचं आणि 4 दिशेला 4. प्रत्येकाची उपासना ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीनं ते देवपंचायतन ठेवायला सांगितलेलं आहे. म्हणून शास्त्र मानणारे संत आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे देवीलाही संत मानतात. आपल्या नमनामध्ये एकनाथ महाराजांनी एकविरा देवीचंही नमन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं एक विरा आणि एक नाथ. माझ्यासाठी हा देवीचा आशीर्वादच म्हणतात की माझं नाव माझ्या देवीसारखं आहे. म्हणजे भगवान गणेशाचीही उपासना त्यांच्या ग्रंथामध्ये पाहायला सापडते. सुरुवातीच्या 2ऱ्या ओळीपासून ज्ञानेश्वरी असो किंवा नाथ भागवत असो, भगवान गणेशाचं वर्णन आहे. तसं भगवतीचं सुद्धा वर्णन आहे. म्हणून भगवतीचीही उपासना ही त्यांच्याकडून निश्चितच घडलेली आहे. आणि प्रत्येकाला जसं कुलदैवत असतं तशी कुलदेवी सुद्धा असते, हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे बरीचशी मंडळी जेव्हा काही दुःखी कष्टी असतात आणि जेव्हा ते एखाद्या ज्योतिषाचार्यांकडे जातात, एखाद्या ब्राह्मणाकडे जाऊन सांगतात असं असं दुःख आहे, असा असा त्रास होतोय, तेव्हा जास्तीत जास्त उत्तर हेच मिळतं की कुलदेवीची उपासना कमी पडते. कशामुळे हे होत आहे? आम्ही गृहीत धरू लागलो. आम्ही आमच्या उपास्य दैवतांना गृहीत धरू लागलो. आमच्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव होतो, सार्वजनिक नवरात्र होते, मात्र त्या ठिकाणी अशा पद्धतीचा हरिजागर करण्याच्या ऐवजी टिपऱ्या घेऊन नाचतायत मुलं मुली. ही आपल्या धर्माच्या संस्कृतीच्या दृष्टीनं मोठी हानिकारक अशी गोष्ट आहे. याचे परिणाम आज आपल्याला दिसायला लागले आहेत. जर वेळीच सर्वत्र सगळे जागे झाले नाहीत, जागृत झाले नाहीत, तर परिणाम याचा वाईट होणार आहे. एकनाथ महाराजांनी भविष्य सुद्धा सांगून ठेवलं, येथून पुढे दादा बरे होईल, हा अभंग तुम्ही बघा. म्हणजे नाथ महाराजांनी काय काय गोष्टी सांगितल्यात आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आम्ही आमचे गणपती बसवत असताना आत्ता काय फॅशन चालू आहे त्याच्याप्रमाणे गणपती बसवतो. म्हणजे एखादी सिरियल गाजली, खंडोबाची गाजली की गणपतीला खंडोबा करतो, महादेवाची गाजली की गणपतीला महादेव करतो. जो देवता किंवा ज्या गोष्टी, युद्ध झालं तर त्याला मिलिटरीमन सुद्धा करून टाकतो. कुठे चाललाय आपला भारत, कुठे चाललाय आपला धर्म, याचा विचार करा. संत महात्म्यांनी जे वर्णन करून ठेवलेलं आहे त्या त्या देवतेची तशाच पद्धतीची मूर्ती असणं अपेक्षित आहे. त्याची उपासना देखील तशाच पद्धतीनं होणं अपेक्षित आहे. असं जर घडलं नाही तर पुढे अनर्थ अटळ आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून एकनाथ महाराजांनी देवीवर असणारा भाव समाजातल्या स्त्रियांचा ओळखला, जाणला आणि हे रूपक तयार केलं. आता कोणत्याही व्यक्तीकडून आपल्याला काही अपेक्षा असेल तर आधी आपण त्याला काहीतरी देणं अपेक्षित आहे. व्यवहार सांगतोय बरं का, शास्त्र सुद्धा हेच सांगतंय. देवाचा स्वभाव सुद्धा असा आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. तो परमात्मा सुद्धा आधी काहीतरी घेतो, मग अनंत पटीनं देतो. किती उदाहरणं सांगायचे. भगवंतानं जेव्हा शिशुपालाचा वध केला, सुदर्शन चक्रानं वध केला आणि ते सुदर्शन चक्र बोटावर येऊन थांबलं. सुभद्रा भगवंताची बहीण त्या ठिकाणी होती आणि द्रौपदी पण त्या ठिकाणी होती. दोघींनी बघितलं भगवंताच्या बोटातून रक्त येत आहे. सुभद्रा इकडे तिकडे एखादं फडकं शोधू लागली की मिळतंय का काही गुंडाळायला.
पण द्रौपदीनं क्षणाचाही विलंब न करता स्वतःची नवी कोरी साडी फाडली आणि बोटभर कपडा भगवंताच्या बोटाला गुंडाळला. भगवंतानं सांगितलं, द्रौपदी, तुझा हा बोटभर कपडा माझ्यावरती ऋण आहे, मला कधी ना कधीतरी हे ऋण फेडावं लागणार आहे. आणि मग कधी फेडलं? वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली. द्रौपदीचं वस्त्रहरण जेव्हा होत होतं तेव्हा परमात्म्यानं एवढ्याशा बोटभर कपड्याच्या मोबदल्यामध्ये स्वतः वस्त्रावतार घेतला आणि द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं. किती उदाहरण द्यायचे. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्रे पिढीला, आपल्या सर्वांना माहिती आहे, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिधला. सोन्याचा गाव कशाच्या मोबदल्यामध्ये दिला? तर मुठभर पोहेभर. ते पोहे तरी पोहे होते का? पोह्याचा चुरा होता. मात्र श्रद्धेनं अर्पण केलेलं, भगवान कोणत्याही दृष्टीनं त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीनं न पाहता श्रद्धेनं सेवन करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरतमश्नामी प्रयतात्मनः. श्रद्धेनं खातो म्हणजे भगवंताला काहीतरी अर्पण करावं लागतं. घेसी तेव्हा देसी. शास्त्र असं सांगतं, रिक्त पाणीर न पश्चेत देव राज्ञो गुरुः. रिकाम्या हातानं 3 जणांना कधी बघायचं नाही, त्यांचं दर्शन 3 जणांचं कधी घ्यायचं नाही. रिकाम्या हातानं देवाचं दर्शन कधी रिकाम्या हातानं करायचं नाही. कारण जेणे हा जीव दिधला दान तयाचे करीन चिंतन. आम्हाला मनुष्य देहाला त्यांनी पाठवलाय, ही कृतज्ञता बाळगून देवाकडे जाताना रिकाम्या हातानं जायचं नाही. राज्ञो राजाकडे जाताना रिकाम्या हातानं जायचं नाही. कारण राजा जो आहे तो आमच्या या शरीराचं संरक्षण करतोय. त्याचे सैनिक त्याच्या आदेशाचं पालन करून आपल्या देहाचं, आपल्या परिसराचं संरक्षण करतायत. म्हणून राजाकडे जाताना सुद्धा रिकाम्या हातानं जायचं नाही आणि सद्गुरूंकडे जाताना सुद्धा रिकाम्या हातानं जायचं नाही. कारण मी कोण आहे याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. त्यामुळे ही जाणीव करून दिल्यामुळे सद्गुरूकडे जाताना रिकाम्या हातानं कधी जायचं नाही. म्हणून आपण जर बघितलं तर 3 जणांकडे रिकाम्या हातानं जायचं नाही. म्हणजे या अभंगाचं जर आपण चिंतन केलं तर ही जाणीव त्या स्त्रीला आहे, त्या भक्ताला ही जाणीव आहे की मला जर देवीला काहीतरी मागायचं असेल तर मला तिला काहीतरी अर्पण केलं पाहिजे. आणि तीच भूमिका तिने मांडली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सत्वर पावगे मला, 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 हो सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला. भवानी आई रडना वाहिन तुला, भवानी आई रडना वाहिन तुला. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला. सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. तू जर मला लवकर प्रसन्न झाली, आपल्या माळ वडगावच्या या देवीला कोणी जर साकडं घातलं की तू मला लवकर प्रसन्न हो, मी तुला त्याच्या मोबदल्यामध्ये रोडगा अर्पण करेल. रोडगा म्हणजे काय? तर जाड भाकरी, जी देवीला आवडते. प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड आहे, प्रत्येक देवतेची काहीतरी आवड आहे. जसं गणपतीला मोदक आवडतो, भगवान श्रीकृष्णाला काय लोणी आवडतं, तसं देवीला काय आवडतं तर रोडगा आवडतो. जाड भाकरी असते, ती भाकरी तिला जर अर्पण केली नैवेद्याला, देवीला जाड भाकरी आवडते म्हणून त्याला रोडगा म्हणतात. अशा पद्धतीचा रोडगा मी तुला अर्पण करते, मात्र तू लवकर प्रसन्न हो. ती मोठी श्रद्धावान होती.
श्रद्धावान असल्यामुळे देवी प्रसन्न झाली आणि तिने विचारलं, तुला काय मागायचं ते मागू शकतेस. लक्षात घ्या, परमार्थ करत असताना आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि काही गोष्टी धारण कराव्या लागतात. परमात्म्याची प्राप्ती जर आम्हाला करून घ्यायची असेल तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि अनेक गोष्टींचा स्वीकार करावा लागतो. दशरथानं कैकेयीच्या सांगण्यावरून भरताला राज्य आणि रामाला वनवास हा निरोप स्वतः न देता सुमंत प्रधानाला पाठवलं. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात त्याचं वर्णन केलेलं आहे. सुमंताला सांगितलं, हा निरोप मी स्वतः घेऊन कोणत्या तोंडानं रामाकडे जाऊ, पण हा निरोप तू पोचव. आता त्या काळामध्ये आता अयोध्येचा राजा म्हणजे साधी गोष्ट आहे का? राजाचे प्रत्येक राजा राजकुमार यांचे स्वतंत्र महाल असायचे. ठीक आहे म्हणला, सुमंतांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. सुमंत निघाला रथावरती बसून. राजाच्या नंतर प्रधानाचं स्थान मोठं असतं राज्यात. सुमंताला रथ आहे, छत्री अब्दागिरी आहे, मोठा ऐश्वर्य आहे. मात्र भगवंताकडे जायचं असेल तर मी कोणी आहे असं म्हणून जर गेला तर तो प्राप्त होऊ शकत नाही. भगवान प्रभू रामचंद्र सप्तद्वारांच्या आतमध्ये आहेत. 7 द्वार पार केल्यानंतर त्यांची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम सुमंत प्रधान जरी असला, लक्षात घ्या मला काय म्हणायचं, व्यवहारामध्ये काही माणसं श्रीमंत असतात, अधिकार संपन्न असतात, सत्ता संपन्न असतात. मग त्यांना काय असं वाटत असतं की मी कुठेही कसंही काहीही वागू शकतो. पण देवाच्या दरबारामध्ये या सगळ्या गोष्टी बाहेर सोडून आत येणं अपेक्षित असतं. म्हणून मी एका ठिकाणी फार सुंदर वाक्य वाचलं. मंदिराच्या बाहेर लिहिलं होतं, आपला अभिमान व पादत्राणे बाहेर काढून मंदिरात प्रवेश करा. फार सुंदर वाक्य होतं. मात्र माणसं काय करतात, स्वतःचा अहंकार बाळगतात. मी कोणीतरी, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीची नाही. जो माणूस असं स्वतःला म्हणतो की मी अमुक आहे, मी तमुक आहे. काही लोक असे असतात की मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की दर्शनाच्या बारीमध्ये न उभा राहता मी मंदिरात देवापर्यंत पोचलो पाहिजे. त्याला मंदिरामध्ये रांगेत उभा राहायची लाज वाटते. मात्र कोणाच्या लग्न कार्यामध्ये बुफे सिस्टीममध्ये भिकाऱ्यासारखा रांगेत उभा असतो ताट घेऊन, त्याला काही वाटत नाही. पण देवाच्या समोर जात असताना मात्र त्याला रांग नको असते. कशामुळे? अहंकार आहे, अभिमान आहे. कशाचा अहंकार बाळगायचा, कशाचा अभिमान बाळगायचा? आपली अवस्था काय, आपण कोण आहोत? अनंत ब्रह्मांडापैकी एक ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडापैकी एक सूर्यमालिका, त्याच्यातला एक पृथ्वी हा ग्रह, त्याच्यातल्या अनेक देशांपैकी भारत देश, त्याच्यातल्या अनेक राज्यांपैकी एक राज्य, त्याच्यातल्या अनेक जिल्ह्यांपैकी एक जिल्हा, त्याच्यातल्या अनेक तालुक्यांपैकी एक तालुका, त्या तालुक्यातल्या अनेक गावांपैकी एक गाव, त्या गावातल्या अनेक गल्ल्यांपैकी एक गल्ली, त्याच्यातल्या अनेक घरांपैकी एक घर, आणि त्या घरातल्या अनेक खोल्यांपैकी एक खोली. आणि तिथं बसून अपेक्षा बाळगतो की आपल्याला लगेच दर्शन झालं पाहिजे. काय, आपण कोण आहेत? दर्या में खसखस असं म्हणतात पूर्वीचे कीर्तनकार. दरीमध्ये एखादा खसखसीचा दाणा पडावा, त्या खसखसीच्या दाण्याची जी किंमत आहे, जी पातळी आहे, जी पात्रता आहे, ती जगामध्ये आपली आहे. लक्षात घ्या, भगवंताच्या समोर अहंकार धारण करायचा नाही. अर्थात कोणाच्याही समोर अहंकार अभिमान धारण करू नये, मात्र भगवंताच्या समोर निश्चितच करू नये. कारण तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळमात्र जरी अभिमान झाला तरी मेरू पर्वताप्रमाणे भगवंताला तो मोठा वाटत असतो. त्यामुळे देवाकडे जात असताना, देवीकडे जात असताना, आपल्या उपास्याकडे जात असताना रिकाम्या हातानं कधी जायचं नाही. त्या स्त्रीनं त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि मंदिरामध्ये देवीला सांगितलं, तू मला लवकर जर का पावलीस तर मी काय करेन, तुझ्यावरती मी जर तुला रोडगा अर्पण केला, तू माझ्यावर लवकर कृपा कर. हा सुमंत प्रधान निघाला आणि सुमंत प्रधान निघाल्याच्या नंतर सप्तद्वारांमधून आत जायचं होतं. भगवंताची प्राप्ती साधी नाही, सोपी नाही. पहिल्या दारामध्ये रथाचा त्याग, दुसऱ्या दारामध्ये छत्रचामराचा त्याग,
तिसऱ्या दारामध्ये अंगरक्षकांचा त्याग, चौथ्या दारामध्ये अलंकाराचा त्याग, पाचव्या दारामध्ये चपलेचा त्याग, सहाव्या द्वारामधून अहंकाराचा त्याग केल्यानंतर सातव्या द्वारामध्ये प्रवेश प्राप्त होणार आहे. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केले. थोडाफार इकडं तिकडं विषय असू शकेल कदाचित, पण अनेक गोष्टींचा त्याग करायचा आणि अनेक गोष्टी परमार्थाला ज्या साधक आहेत त्या समोर घेऊन पुढे चालायचं, ही भूमिका आम्हाला संत महात्म्यांनी सांगितली. म्हणून या स्त्रीनं या अभंगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी मागितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. परमार्थासाठी ज्या बाधक आहेत त्या दूर जाव्या असंच मागितलंय. परमार्थामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी घातक आहे तो आहे अभिमान. म्हणून एकनाथ महाराजांनी सासऱ्याची जी उपमा दिलेली आहे ती काय आहे ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, हो तिकडेच खपवी त्याला, खपवी त्याला, हा तिकडेच खपवी त्याला, तिकडेच खपवी त्याला, हो तिकडेच खपवी त्याला. भवानी आई रोडगा वाईल तुला, सत्वर पाहू घे मला भवानी आई रोडगा वाईल तुला, सत्वर पाहू घे मला भवानी आई रोडगा वाईल तुला, सत्वर पाहू घे मला भवानी आई रोडगा वाईल तुला, सत्वर पाहू घे मला भवानी आई रोडगा वाईल तुला, हो सत्वर पाहू घे मला भवानी आई रोडगा वाईल तुला, रोडगा वाईल तुला भवानी आई रोडगा वाईल तुला, हा रोडगा वाईल तुला भवानी आई रोडगा वाईल तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. कोणता सासरा? अहंकार रूपी सासरा देहात्म पदार्थाच्या गावाला गेलाय, त्याचा तिकडेच निराश करून टाक. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की अर्धवट ऐकून कोणी देवीकडे काही मागणं मागू नका. अहंकार रूपी सासरा आहे जो आमच्या अंतःकरणामध्ये ठासून भरलेला आहे. कशाचा अहंकार बरं? माणसाला अहंकार असतो. कशाचा अहंकार? कोणाला ज्ञानाचा अहंकार, कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला सत्तेचा अहंकार, कोणाला संपत्तीचा अहंकार. मला कशाचाच अहंकार नाही, कोणाला याचाही अहंकार. अवघड आहे जगाचं. कशामुळे अहंकार बाळगायचा? या आपल्याला आपली अवस्था जगाच्या दृष्टीनं सांगितली. आपण कोण आहोत, आपली पात्रता काय, आपली लायकी काय आहे. अहंकार बाळगता कामा नये. नाथ महाराजांनी सांगितलं सासरा माझा गावी गेला, देहात्म पदार्थाच्या गावाला. या देहाला मी मानणं याच्यापेक्षा दुसरं परमार्थासाठी घातक कोणी नाही. बघा तुम्ही, आपण व्यवहारामध्ये एखाद्याने जर आपल्याला विचारलं तुम्ही कोण आहेत, तो तुम्ही, मी म्हणत असताना स्वतःच्या देहाला हात लागल्या जातो की नाही मला सांगा. मी अमुक आहे. संतांचं म्हणणं तेच आहे की या देहाला मी म्हणणं याच्यापेक्षा दुसरा कुठलाच भ्रम नाहीये. त्यापेक्षा भगवंताचं भजन करा. भ्रमधरीसे या देहाचा, भ्रमधरीसे या देहाचा, भ्रमधरीसे या देहाचा, भ्रमधरीसे या देहा, भ्रमधरीसे या देहाचा, भ्रमधरीसे या देहाचा, भ्रमधरीसे या देहाचा, भ्रमधरीसे या देहाचा. विठ्ठल म्हणे कारे वाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा, पडूनी जाईल कलेवर, पडूनी जाईल कलेवर. विठ्ठल म्हणे कारे वाचा, विठ्ठल म्हणे कारे वाचा, पडूनी जाईल कलेवर, पडूनी जाईल कलेवर. ज्ञानोबा राय सांगतात
म्हणतायत भ्रमधरीसी या देहाचा विठ्ठल म्हणे का रे वाचा, या देहाचा तू भ्रम का धारण करतोयस, मुखानं विठ्ठल का म्हणत नाहीस. एकदा देह पडल्याच्या नंतर तुला भगवंताचं नामस्मरण करता येणार नाही. पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. या देहाला मी म्हणणं याच्यापेक्षा दुसरा अभिमान कोणता नाही. म्हणून सासरा जो आहे देहात्म पदार्थांच्या गावाला गेलेला, अहंकार धारण केला. बस अहंकार गेला, अवस्था काय, तुका म्हणे देव झाला. अभिमान अहंकार, हे बघा अभिमानाची सुरुवात ही मानापासून होत असते बरं का. अभिमानाचा प्रारंभिक बिंदू म्हणजे मान आहे आणि मानाची परमोच्च कडी म्हणजे अभिमान आहे. मान काय आहे, मानापासून अभिमानाची सुरुवात होत असते. एखाद्याला एखादा विशिष्ट मान मिळाला तर त्याला त्या मानाचा अहंकार अभिमान चढत असतो. त्यामुळे हा अहंकार आम्ही दूर केला पाहिजे. अभिमान कोणाला होत नाही हो, कोणत्याही सामान्य मनुष्याला अभिमान होतो. सामान्य मनुष्याला अभिमान होतो, यात काही नवल नाही. स्वतःला संत म्हणून घेणाऱ्यांनाही अभिमान निर्माण होतो. देवर्षी नारदाला हा अभिमान झाला. आता देवर्षी नारद काय भगवंताचं नाम सोडून कधी ऐकायला नाही, कायम नारायण नारायण नारायण. आपण पाहतो टीव्ही मध्ये सुद्धा पाहतो, वाचतो सुद्धा काही ग्रंथांमध्ये की अखंड मुखामध्ये नारायण नारायण नाम आहे. त्या नारदांना एकदा असं वाटलं की मी देवाचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. नारदांच्या बाबतीत अनेक कथा सांगितल्या जातात. अर्थात नारद ते एकच आहेत का विविध नारद आहेत याचं सुद्धा संशोधन आहे, त्याच्यावरही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण आपण काही हरकत नाही, एकच नारद पकडून. मी नाम घेतो, मुखातून माझ्याच नाम वारंवार येतं. अर्जुनाकडे जायला सांगितलं. अर्जुनाच्या खोलीमध्ये देवर्षी नारद गेले. अर्जुन निवांत झोपला होता. तू नाम घेतो, तुझ्यापेक्षा जास्त नाम तर अर्जुन घेतो, ही भूमिका भगवंताची होती. आणि नारदांनी जेव्हा अर्जुनाला झोपलेलं बघितलं तेव्हा म्हणलं आता हा झोपलाय, आता कसं नाम घेतोय. मी तर कधी झोपतच नाही, मला झोपण्याचं काम नाही, म्हणून अखंड नाम घेतोय. हा तर झोपलाय. तेवढ्यात कृष्ण 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 असा आवाज येऊ लागला. सगळ्या खोलीमध्ये धुंडाळलं की कोण कृष्ण कृष्ण म्हणताय. पण कोण म्हणतं हे लक्षात येणं. शेवटी अर्जुनाचा जवळ गेला, म्हणजे पलंगाच्या जवळून आवाज येतोय. पलंगावरून खालून वर सगळीकडे बघितलं तरी कृष्ण कृष्ण आवाज दिसत नाही. कोण आहे. मुखापाशी कान घेतला आणि ऐकू लागले की अर्जुनच म्हणतोय का झोपेमध्ये, तर मुख हलत नव्हतं. मग जवळ गेल्यानंतर लक्षात आलं की अर्जुनाचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणतोय. अहंकार गेला, लक्षात ठेवा. नारदांना जो अभिमान होता, अहंकार होता की मीच फक्त भगवंताचं नाम घेऊ शकतो, घेतो, माझ्याशिवाय सातत्यानं नाम घेणारा कोणी नाही, हा झोपेमध्ये सुद्धा याचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत असेल, काय अधिकार संपन्नता अर्जुनाची देखील असेल. मात्र या सगळ्या गोष्टी भगवंत आपल्या भक्ताला जागेवरती आणण्यासाठी करत असतो. ताळ्यावरती आणण्यासाठी मधून मधून काही हिसके देत असतो. असाच एक हिसका दिला. नारदांना असं वाटलं की भगवंताची माया सामान्य माणसं तरू शकत नाहीत, पण माझ्यासारखा भक्त, माझ्यासारखा संत तो तरुण जाऊ शकतो. मला कळतं देवाची माया काय आहे, पण देवाची माया ही देवाला सोडून कोणालाच कळत नाही. भगवंतांनी जाणलं की देवर्षी नारदांना अहंकार झालाय, अभिमान झालाय की माझी माया तो जाणतो. मग आता त्याला दाखवून द्यावं लागेल की माझी माया काय आहे. सहज विहार करत असताना एक राज्य त्यांना दिसलं. मोठा झगमगाट त्या राज्यामध्ये. एवढे नवीन राज्य काहीतरी स्थापन झालेलं दिसते. बघू तरी म्हणले एवढा झगमगाट काय. नारद गेले तिथे. शीलनिधी नावाचा तो राजा होता, त्याचं ते राज्य. मोठा झगमगाट बघितला. गावकऱ्यांना विचारले काय सगळं सजलंय तुमचं राज्य. त्यांनी सांगितलं आमच्या राजकुमारीचा उद्या स्वयंवराचा कार्यक्रम आहे. म्हणले महाराज त्यामुळे सगळं सजलं. आनंद झाला. वा वा वा, चला म्हणले राजाकडे जावं लागेल. राजाकडे गेला. शीलनिधीनं त्यांचं स्वागत केलं.
पाद्यपूजन केलं, मधुपर्क विधानानं त्यांची पूजा वगैरे केली, आनंद झाला. म्हटलं महाराज तुमच्यासारखे महात्मे आमच्या आज घरामध्ये येत आहेत, खरोखर पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी, फिटले माझे कोडे, अशी माझी अवस्था झालेली आहे. फार चांगलं झालं, कारण माझ्या उद्या मुलीचं स्वयंवर आहे म्हटलंय. चांगलं झालं म्हटले, बरं झालं, मला असं सहज आलो म्हटले, मी बघितलं, समाधान वाटलं, चांगलं आहे चांगलं आहे. त्या शीलनिधीला असं वाटलं की उद्या आपल्या मुलीचं स्वयंवर आहे, उद्या अनेक राज्यातले राजकुमार आणि राजे तिचं वर्ण करण्यासाठी येणार, तिला प्राप्त करण्यासाठी येणार, तिला कसा नेमका मुलगा मिळेल असा एक मनामध्ये विषय आला. माणसाचा एक स्वभाव असतो की त्यांना भविष्य जाणून घ्यायला फार आवडत असतं. आता देवर्षी नारदांसारखा एवढा महात्मा आल्याच्या नंतर उद्या आपल्या मुलीला कसा नवरा मिळणार हे यालाच विचारू म्हणले, तेवढं आपल्याला कळेल आधीच. कारण देवर्षी नारद हे काय साधे ज्योतिषी नव्हते. त्याने विनंती केली, म्हणले माझ्या मुलीला कसा नवरा उद्या मिळेल हे जर सांगितलं तर फार बरं होईल म्हटले देवा. नारदांनी सांगितलं ठीक आहे, मुलीला बोलवा. ती राजकुमारी आली, तिला बसवलं खाली. हात दाखव म्हणले तुझा. हात बघू लागले, हाताच्या रेषा सगळ्या बघितल्या, दोन्ही हातांच्या रेषा बघितल्या. नारद काय साधे ज्योतिषी होते का? ते रस्त्यावर बसलेले असतात, पैसा खूप आहे पण टिकत नाही. कोणाचा टिकतो, कोणाचा टिकतो मला सांगा. असं वाटतं अरे यांना कळतं भविष्य. दुसरं वाक्य टाकल्यानंतर तर हा पक्का त्याचा भक्त होतो. तुम्ही लोकांसाठी खूप करता पण लोकांना तुमच्याबद्दल काही नाही. आता म्हणतो किती दक्षिणा आहे ते सांगा. असे होते का ज्योतिषी? नारद असे ज्योतिषी नव्हते, पक्के ज्योतिषी होते. ज्योतिषी शास्त्र आहे, थोतांडा नाही, लक्षात ठेवा. हात बघितला आणि त्याच्या लक्षात आलं की या मुलीला जो कोणी नवरा मिळणार आहे हा अनंत काळपर्यंत जगणार आहे. ऐका, त्यांच्या लक्षात आलं या मुलीला जो कोणी नवरा म्हणून मिळणार आहे अनंत काळापर्यंत जगणार आहे. नारद विचार करू लागले, अरे आपल्यालाही मरण आहे, आपल्यालाही मरण आहे आणि हिचा नवरा अनंत काळपर्यंत जगणार आहे. मग आपल्याला जर अनंत काळपर्यंत जगायचं असेल तर आपणच हिचा नवरा होऊ म्हणले. बघा, ही देवाची माया बरं का. नारदांना असं वाटत होतं की देवाची माया फक्त मी ओळखतो, मी जाणतो. नारदांनी विचार केला आपणच हिचा नवरा व्हावं. पण प्रश्न पडला, आपण राहिलो महाराज, धोतर, उपर्ण, विणा, चिपळ्या, शेंडी, कोण मुलगी देणार आहे म्हणले आपल्याला. तसंही व्यवहारामध्ये महाराजांना मुलगी मिळणं अवघड आहे. माझं झालंय, काळजी करू नका. नाही तर लोकांना वाटेल माझी व्यथा मांडतोय की काय. त्यांनी विचार केला कसं काय प्राप्त होईल. मग आपण असं करू म्हटले, उद्या सगळे राजे महाराजे येणार आहेत, त्यांच्यासारखंच आपण ऐश्वर्य संपन्न दिसलं पाहिजे. आपण भगवंताला प्रार्थना करू. देवाचा धावा केला. पहिले विचार केला त्याला जाऊन त्याच्यासारखं रूप घेऊन येऊ. पण पुन्हा प्रश्न पडला की त्याच्यासारखं रूप घेऊन ये म्हटल्यानंतर जर तिथं गेलो आणि वापस यायला जर का वेळ लागला तर इकडं लग्न होऊन जायचं. मग देवाला बोलवलं. देवाने विचारलं का बोलवलं नारदा एवढ्या गडबडीमध्ये? नारदाने सांगितलं देवा मला हरिरूप कर म्हणले. देव हसले. आता भगवंताला कळणार नाही का? पण तरी विचारलं कशासाठी? नाही म्हणले देवा तुला सांगितलं ना माझा अधिकार आहे ना तेवढा तुझ्यात बोलायला. हो हो आहे, मला तू हरिरूप करून टाक. तथास्तु. देवाची माया ऐका. हरी या शब्दाचा अर्थ वानर असा होतो बरं का. वानर संस्कृतामध्ये हरी या शब्दाचा अर्थ वानर असा होतो. देवाने सांगितलं तथास्तु. दुसरा दिवस उजाडला. नारद माकडासारखे दिसू लागले. काय? पण कोणाला? काही ठराविक लोकांना. ते जेव्हा स्वतःकडे असे बघू लागले तेव्हा राजे महाराजांसारखं मोठं ऐश्वर्य, अंगावरती सगळं सोनं नाणं मुकुट फिकुट असं त्यांना वाटू लागलं. पण काही लोकांना ते वानर माकड दिसू लागले आणि काही लोकांना ते नारद टाळ विणा चिपळ्या घेतलेले शेंडीवालेच नारद दिसू लागले. त्यांना वाटलं आपल्याला कोणी ओळखणार नाही. ते सगळे राजे महाराजे ज्या आसनावर बसले त्याच्यातले हे मध्ये एका ठिकाणी जाऊन बसले, कारण त्यांना वाटलं मी पण आता राजकुमार आहे. पण
लोक हात करू लागले, म्हणले महाराजाला काय करायचं, म्हणले हा तिथं बसून काय करायचं. मोठा गैरसमज आहे लोकांना, असं वाटतं महाराजाला काय करायचं. अरे महाराज हे माणूसच आहे, याला काय करायचं म्हणले. पण नारद त्याला सकारात्मकतेनं घेऊ लागले. ज्या अर्थी सगळेच माझ्याकडे हात करून बोलतायत, त्या अर्थी सगळे म्हणतात की हात सर्वात सुंदर आहे बरं का, यालाच मिळेल बरं का ही राजकुमारी. माणूस ज्या भूमिकेत असतो त्याला वातावरणही त्याच्यासारखंच वाटत असतं. ते देवाचे गण बसलेले, ते सारखं वानर त्याच्या तोंडाकडे बघू लागले आणि एकमेकांकडे बघून हसू लागले. नारदाने विचार करू लागले, माझ्या तोंडाकडे का बघतायत. अरे म्हणले काय पाहतायत सारखे सारखे. म्हणले दिव्य स्वरूप आहे म्हणले तुमचं. आता त्यांना वानर दिसत, वानर कसं म्हणणार, म्हणले दिव्य स्वरूप आहे. त्यांना असं वाटलं, हां खरंच आपण दिव्य, हां हां ठीक आहे ठीक आहे, आनंदाने म्हटलं, हां बरोबर आहे, या सभेमध्ये माझ्यासारखा दिव्य कोणी नाही म्हटले. झालं, राजकुमारी आली. पहिल्या राजकुमाराचं तोंड बघितलं, आपलं तोंड पाहायचं, आवडलं नाही पुढे जायचं, तोंड पाहायचं, आवडलं नाही पुढे जायचं. ती पुढे पुढे जशी येऊ लागली तसं नारदांना वाटलं बस आपल्यालाच गळ्यात हार घालणार, आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाला ती वरणार नाही, कारण या सभेमध्ये माझ्यासारखा दुसरा कोणी सुंदर नाही. ती आली पुढे 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 पुढे, आपले छाती फुगवून असे उभे नारद. त्या नारदाकडे त्या राजकुमारीनं बघितलं सुद्धा नाही. अरे म्हणले आपण सुटलो की काय म्हणले याच्यातून. मग तिने आपल्याकडे बघावं म्हणून असं केलं. तिने आपलं असं बघितलं, असं केलं आणि पुढे गेले. कारण नारद तिला वानर दिसत होते, हरिरूप झाले होते, वानर रूप. आणि कुठल्या तरी एका राजकुमाराच्या गळ्यात हार घातला आणि मोकळे झाले. नारदांना वाईट वाटलं. म्हणजे या सभेमध्ये माझ्यासारखा सुंदर पुरुष नसताना या राजकुमारीला हा काय आवडला म्हणले. पण जाऊ द्या, आपल्या नशिबात नाही. नारद निघाले, दुःखी होऊन निघाले. समोरून ती स्त्री, ती राजकुमारी आणि तिचा नवरा येताना दिसले आणि त्या नवऱ्याच्या पाठीमागे लक्ष्मी माता येताना दिसली. नारद विचार करू लागले, या राजकुमाराच्या पाठीमागे लक्ष्मी माता. लक्ष्मी मातेचा स्वभाव असा आहे की ती फक्त नारायणाच्याच मागे चालते, इतर कोणाच्याही मागे चालत नाही. ज्या अर्थी या युवकाच्या मागे, या राजकुमाराच्या मागे चालतीये, त्या अर्थी हा युवराज, हा राजकुमार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः महाविष्णू आहे. आणि भगवंताची ही गोष्ट त्यांनी जाणली. आणि हे करत असताना ते पुन्हा जात असताना ही माणसं भेटली. म्हणले वा वा वा, चेहऱ्याकडे बघू. अरे काय रूप बघताय म्हणले माझं. मी जर एवढा सुंदर असलो असतो, माझ्या गळ्यामध्ये तिने हार घातला नसता का. ते म्हणले महाराज सुंदर असलो असतो. कोण म्हणलं, म्हणले तुम्ही सुंदर आहेत. मी सुंदर नाही वाटत तुम्हाला. एकदा बघा म्हणले आरशामध्ये तोंड. आता तिथं आरसा नव्हता, पण पाणी संत होते. त्यांनी पाण्यात बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं आपण माकडाच्या रूपात आलेलो आहोत. तळपायाची आग मस्तकाला गेली. आपल्याला भगवंतानं हरी म्हणजे वानर केलं हे लक्षात आलं. आणि समोरून येताना दिसली लक्ष्मी माता मागे, म्हणजे हा नारायण. या नारायणानं एवढ्या लोकांसमोर माझा अपमान केला. चिडले नारद. तान 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 चालत गेले. तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणले देवा, तुला असं वाटतं मी तुला ओळखलं नाही. मी तुला ओळखलंय, नारायण आहेस तू. मला जी स्त्री हवी होती, जी माझी होती असे मला वाटलं, ती स्वतः माझ्यापासून तू ओढून नेलीस आणि मला वानर केल्यास. मी तुला शाप देतो की तुझी सुद्धा स्त्री कोणीतरी तुझ्यापासून हिरावून नेईन आणि ती आणण्यासाठी वानराचाच वापर करावा लागेल. आपल्याला लक्षात आलं असेल, प्रभू रामचंद्राच्या अवताराची ही पार्श्वभूमी आहे. भगवंतानी माया दूर केली आणि नारद एकदम चपापले. म्हणले देवा, आता काही झालं का रे. मी तुला काही बोललो का. बोललास म्हणले. काय. मला शाप दिलास. काय शाप दिला. असा असा शाप दिला. का दिला. देवानी सांगितलं असं सगळं घडवलं होतं म्हणले. नारद म्हटलं म्हणजे एवढ्या लोकांसमोर माझा अपमान केलास तू. त्या शीलनिधी राजासमोर माझी काय किंमत राहिली असेल. एवढ्या प्रजाजनांसमोर माझी काय किंमत राहिली असेल. तेव्हा देवाने सांगितलं, कोणताही शीलनिधी नावाचा राजा नाही, कोणतंही त्याचं राज्य नाही, कोणतीही त्याची पुत्री नाही, कोणतंही स्वयंवर नाही आणि कोणत्याही मी प्रकारे तिच्याशी मी विवाह केला नाही. तुला जो अहंकार झालेला होता की देवाची माया मी जाणतो, मला हे दाखवून द्यायचं होतं की माझी माया माझ्याशिवाय दुसरं कोणीही जाणू शकत नाही. विठ्ठल म्हणून सासरा माझा गावी गेला,
तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू कोण आहे? उत्सुकतेचा विषय. सासू कोण आहे? आता ही सासू दोन प्रकारे आपल्याला पाहता येईल. संत वाङ्मयामध्ये सासूला कल्पनेची उपमा दिलेली आहे. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. नाथ महाराज म्हणतात कल्पना रूपी सासू. कल्पना म्हणजे काय? एक बुद्धी हा एक विचार आपण करू शकतो की बुद्धी माणसाला विचलित करते, पण कधीतरी हाही प्रश्न निर्माण होतो की बुद्धी ही निश्चयात्मक आहे आणि मन हे संशयात्मक आहे. त्यामुळे बुद्धीपेक्षा कल्पना रूपी सासू ही जास्त संयुक्तिक वाटते. कल्पना काय करते? कल्पना विलास जो असतो मनामध्ये चालू, तो माणसाला भ्रमित करून टाकत असतो. बघा, माणसं काय करतात? एखाद्या गोष्टीचा विचार करतात की मी असं केल्यानंतर मला एवढे पैसे मिळतील, मग मी ते पैसे मिळाल्यानंतर मी असं करेल, मग तसं होईल, मग असं होईल. हा कल्पना विलास आहे, लक्षात ठेवा. हा कल्पना विलास माणसाला भ्रमिष्ट करून टाकतो. जास्त याच्यावर खोलवर मी विचार आपल्याला सांगत नाही. कल्पना म्हणजे काय? ज्या गोष्टी सत्य नाहीत त्या सत्य आहे याचा आभास म्हणजे कल्पना. मग हा जो आभास आहे हा आपल्याला विचलित करून टाकतो, सत्यापासून कोसो दूर नेतो. आणि सत्यापासून माणूस दूर झाला की पथभ्रष्ट होतो. त्याला कळत नाही आपण काय करतोय, कसं वागतोय, काय करतोय, कळत नाही त्याला. त्यामुळे कल्पनारूपी जी सासू आहे म्हणजे जीवन जगत असताना जे जीवन चालू आहे त्या जीवनाच्या संबंधानं विचार करायचा. हा, ते आपल्याकडे एक म्हण आहे, बाजारात तुरीन भटभटणीला मारी. आता त्याचा विस्तार करण्याचं काही कारण नाही. म्हणजे काय अर्थ सांगतो थोडक्यामध्ये. म्हणजे तूर विकत घेऊ, मग तूर विकत घेतल्यानंतर आपण त्याचं अमुक अमुक बनवू. बायको म्हणली नाही नाही असं नाही, तमुक हे बनवायचं. त्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं. बस छोट्या संबंधाने अर्थ सांगतो, त्याच्या बऱ्याच मोठ्या कथा पण असतात, पण ते नको. म्हणजे काय, त्या तुरी अजून आणल्याही नाहीत आणि त्याच्यावर भांडण सुरू. कल्पनेचा हा भाव आहे. ती सत्यामध्ये नाही, मात्र त्या संबंधाने तिचा विलास रंगत जातो. तिची भूमिका व्यापक होत जाते, ज्याचा सत्याशी काहीही संबंध नाही. म्हणून कल्पनारूपी सासू जी आहे, सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला. परमार्थामध्ये परमात्म्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, मी वासुदेव तत्वता या भूमिकेवरती आरूढ व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपला अहंकार निघून गेला पाहिजे. जो सासऱ्याच्या रूपात सांगितला आहे, सासरा जो अहंकार रूपी आहे तो दूर झाला पाहिजे. कल्पना रूपी जी सासू आहे तिचं निर्दलन झालं पाहिजे, ती संपली पाहिजे. पुढे त्या देवीने विचारलं आणखी काय? तिने सांगितलं जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ म्हणजे काय? म्हणजे दोन पुरुष असतील, त्यांच्या एक एक बायका, त्याच्यातल्या मोठ्याची बायको म्हणजे लहान्याच्या बायकोची जाऊ. बरोबर का? तुमच्याकडे काही वेगळं आहे? नाही ना, असंच आहे. हां, सगळीकडे असंच आहे आपल्या भारतामध्ये. हां, नाव वेगळे असतील, त्याला जाऊ म्हणतात. जाऊ माझी फडफड बोलते. वाणी रूपी जाऊ ही फडफड बोलते, लक्षात ठेवा. कशाच्या अधिकार संपन्नतेने ती बोलतीये? तर तिला असं वाटतं की माझं जे मुख आहे, माझं वाणीचा मुख हा नवरा आहे. लक्षात घ्या, माझं जे मुख आहे त्या मुखाचा वापर म्हणजे नवरा जो आहे तो नवरा सगळं घरच्यासाठी करतो. मग घरामध्ये जो कमवता असतो त्याच्या बायकोची चलती असते. व्यवहारामध्ये गणित आहे, जो जास्त कमवतो त्याच्या बायकोची घरात चलती असते. हा व्यावहारिक नियम आहे. म्हणून तिला असं वाटतं की माझ्या नवऱ्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. आणि मग तिची जीभ चालायला लागते, बडबड वाढायला लागते की मी माझ्यामुळे, माझ्या नवऱ्यामुळे. माणसाने मौन असलं पाहिजे. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर ग तिला. म्हणजे काय? तिला बोडकी कर म्हणजे काय?
म्हणजे या वाणीवरती आपला संयम असला पाहिजे. एकदा त्या स्त्रीचा, घरामध्ये जास्त पैसा कमावणाऱ्या स्त्रीचा नवरा मेला, आता तिची काय अवस्था. आधी ज्या तोऱ्यामध्ये ती वावरत होते, आता तो तोरा शिल्लक राहिला नाही. नवरा मेला, अवस्था खाली आली. जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी करगतीला. या मुखानं संयमित भाषा वापरली पाहिजे. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. माणसानं सत्य बोललं पाहिजे, पण ते प्रियतेच्या वेष्टनामध्ये घालून बोललं पाहिजे. काय म्हणतोय लक्षात घ्या. काही माणसं अशी असतात, ते म्हणतात हे बघा, ते आपल्याला काही कळत नाही, आपण बोलून मोकळं होत असतो, कोणाला काय वाटायचं ते वाटू द्या. अशी माणसं असतात की नाही आपल्या आजूबाजूला. अशी माणसं आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाहीत. जरा व्यावहारिक पण गोष्टी सांगाव्या लागतात हल्लीच्या काळामध्ये. जी माणसं म्हणतात आपण कोणाला घाबरत नाही, आपण बोलून मोकळं होतो, वाणीचा गैरवापर करणारा माणूस आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. शास्त्र वचन आहे, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. आता निवडणुकीचं वार आहे नाही का. आता महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणूक आहेत. आता तिकीट मिळवण्यासाठी धडपड चालू होते. मग कोणाला तरी तिकीट जर मिळालं, त्याचे कार्यकर्ते असतात, आपले प्रत्येकाचे काही काही कार्यकर्ते असतात. मग एखादा समोरचा जर का फार मोठा उमेदवार असेल, त्याच्या समोरचा उमेदवाराचा कार्यकर्ता जर म्हणू लागला, साहेब तुम्हाला तिकीट मिळालं पण तुम्ही पडणार बरं का, तो फार तगडा आहे. तो काय म्हणणार, याला पहिले बाहेर काढा. हा, म्हणजे अजून तिकीट मिळालं नाही, प्रचार सुरू झाला नाही, पडण्याची भाषा करतो, याला हाकला. बरोबर. दुसरा हुशार कार्यकर्ता, तो म्हणतो साहेब समोरचा कार्यकर्ता मोठा आहे बरं का, त्याच्याकडे कार्यकर्ते भरपूर आहेत, त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, त्याचा संपर्क दांडगा आहे, मोठ्या नेत्यांच्या ओळखी आहेत, त्यामुळे आपल्यालाही खूप कष्ट करावे लागतील. आता याने काय सांगितलं, यांनी तेच सांगितलं की तू पडणार आहेस, पण प्रियतेच्या वेष्टनात घालून सांगितलं. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. शास्त्र वचन आहे. शास्त्राचं वचन कधी खोटं होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आमच्या संतांनी सांगितलंय, शास्त्र म्हणे, ज्ञानोबा राय तर सांगतात, एखाद्या राजाला सांगितलं की तू शास्त्रानुसार राज्यावर राहायचा अधिकारी तू नाही, त्यानं शास्त्रालाही तृणाप्रमाणे सोडून दिलं पाहिजे. एवढी शास्त्र मर्यादा आमच्या संतांनी घालून दिलेली आहे. म्हणून आम्ही आमच्या मुखाचा वापर कसा करतो. नाथ महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये सांगितलंय, हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. माणसाने एकतर हरी बोलायचं आहे, नाहीतर शांत बसायचं आहे. विनाकारण जर का आपल्या या वाणीचा वापर आपण केला तर नुकसान पदरात पडल्याशिवाय राहत नाही. काही माणसं जिथे बोलायचं तिथे गप्प बसतात, नाही त्या ठिकाणी बडबड करतात. बघा तुम्ही, नाही त्या ठिकाणी बडबड करणारी माणसं असतात, पण जिथे बोलायला पाहिजे तिथे शांत बसतात. नुकसान होतं. जिथे बोलायला पाहिजे तिथेच बोललं पाहिजे, नाहीतर नुकसान होतं. विदेशामध्ये एका क्रांतीचं पुस्तक मी वाचत होतो, मला एक छान कथा तिथे सापडली. सत्य घटना आहे असं म्हणतात. सगळीकडे लोकशाही होती आणि यांच्याच एका देशामध्ये राजेशाही होती. एक माणूस पुढे आला, बोलायला हुशार, हातवारे वगैरे करून भाषण ठोकायचं, लोकांना आक्रमकतेनं बोलायचं. सगळ्या जगामध्ये लोकशाही, आपल्या देशामध्ये राजेशाही का आपण राजेशाही सण करायचं, आपलाही तेवढा हक्क आहे. लोक आकर्षित झाले. त्याचे हातवारे, त्याची बोलण्याची पद्धत, विषय मांडण्याची त्यांची पद्धत, हे सगळं लक्षात आलं. हजारोंच्या संख्येने त्याच्या सभेला आता गर्दी होऊ लागली. राजापर्यंत बातमी गेली की अमुक एक माणूस हा आपल्या विरुद्ध लोकांना फितवतोय. राजानं सांगितलं, हा पहिलाच असा आहे की ज्याने हा प्रयत्न केला. एक काम करा, त्याला पकडा आणि हजारो लोकांच्या समोर त्याला फासावरती चढवा. त्याची तडफड त्या हजारो लाखो लोकांनी ऐकली पाहिजे. याच्यासाठी माईक सुद्धा लावा म्हणले. त्याचा आवाज ऐकून हृदय कापलं पाहिजे म्हटले. सगळी तयारी केली. त्याला शोध त्याचा सुरू झाला, पण तो सापडायचा नाही. सभा गाजवायचा पण सापडायचा नाही.
महत्प्रयासानं 3-4 महिन्यानंतर प्रयत्नानं काही सैनिकांनी त्याला पकडलं आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे त्याला फासावर चढवायचं ठरलं होतं. दिवस ठरला, फासाचा दोर तयार झाला. तो जल्लाद त्या ठिकाणी येऊन उभा राहिला. त्याच्या गळ्यामध्ये तो काळा, डोक्यात तो काळा कपडा घातला. फासाचा दोर त्या जल्लादानं पकडला. हजारो लोक पाहत होते. आजूबाजूला सगळे माईक लागले होते की ज्याच्या आवाजानं बाकीच्यांचं हृदय पिळवटून निघावं, कापून निघावं आणि राजाच्या विरोधात कोणी काही आवाज उठवणार नाही, याच्यासाठी ही तयारी राजानं केली होती. जल्लादानं ती काठी अशी ओढली आणि तो तडफडू लागला, आवाज काढू लागला. सगळेजण घाबरले. त्या तडफडण्याच्या नादात तो दोर तुटला आणि हा खाली पडला. सैनिक धावत धावत राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं, म्हणजे राजासाहेब, फासाचा दोर तुटला आणि तो वाचलाय. राजा सुद्धा संकटात पडला, कारण त्या राज्याचा असा नियम होता. तो राज्याचा नियम मानणारा होता, कायदा मानणारा होता. त्याच्या राज्यामध्ये असं लिहिलं होतं कायद्यामध्ये की एखाद्याला फासावर चढवत असताना कोणत्याही कारणानं जर त्याचा प्राण वाचला तर याच्यावर भगवंताची कृपा आहे असं समजून त्याला सोडून देण्यात यावं. आता काय झालं, राजानं मोठ्या जड अंतःकरणानं सांगितलं सोडून द्या म्हणले. कारण महत्प्रयासानं पकडलेला, आपल्या विरुद्ध गरळ ओकणारा, लाखो लोकांना स्वतःच्या बाजूने ओढणारा माणूस मोठ्या प्रयत्नानं पकडला गेला आणि तो पडला. राजानं जड अंतःकरणानं सांगितलं द्या सोडून म्हणले त्याला. हा निरोप घेऊन तिथपर्यंत जाईपर्यंत खाली पडलेला त्यानं शांत बसावं की नाही. लाखो लोक दिसले आजूबाजूला, माईक चालू होता. आता म्हणला आपल्याला चांगली संधी मिळाली. भाषण सुरू केलं, अरे जो राजा आपल्याला फासाचा दोर चांगला देऊ शकत नाही तो आपल्यासाठी काय चांगलं करू शकतो. दुसरा सैनिक धावत गेला, राजेसाहेब असं बोलला म्हणले तो. राजाने सांगितलं आता जल्लादही बदला आणि दोरी बदला. विठ्ठल विठ्ठल पाहिजे त्या ठिकाणी बोलायचं नाही आणि नाही त्या ठिकाणी बोलायचं. परिणाम काय होतो लक्षात ठेवा. जाऊ माझी फडफड बोलते, बोडके करग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नणंदेचे पोर किरकिर करते, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. कोण आहे नणंद? लोभ रूपी नणंद आहे, जिचं हट्ट रूपी लेकरू आहे. खरूजच का? त्याला ताप येऊ दे, सर्दी होऊ दे, आत्ताच्या काळात नाथ महाराज असले असते कोरोना होऊ दे, नाही का? पण असं काही म्हटले नाही. खरूजच कशामुळे? लोभ जेव्हा निर्माण होतो तेव्हा एखादी गोष्ट प्राप्त व्हावी याच्यासाठी हात पसरल्या जातात. लक्षात घ्या. लोभ रूपी, लोभ हा बाळपणात पायात असतो, तारुण्यात कमरेपर्यंत येतो आणि म्हातारपणात मुखापर्यंत जात असतो. त्यामुळे माणूस हा लोभी आहे, त्यामध्ये समाधान नाही त्या विषयाचं दुःख आहे. बरं, मला माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान नाही, पण दुसऱ्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही याच्यात दुःख आहे. हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून मला काहीतरी प्राप्त व्हावं, एक प्राप्त झालं की दुसरं व्हावं, दुसरं झालं की तिसरं व्हावं, भाड्यानं तरी घर मिळावं, मिळालं तर 1 रूम किचन तरी मिळावं, मिळाल्यानंतर 1 BHK तरी मिळावा. बरं, आता स्वतःच्या मालकीचा मिळावा, आता 2 BHK, आता बंगला, आता पेंट हाऊस, काय अजून किती काही पुढे जाता येतं आपल्याला. समाधान नाही माणसाच्या मनामध्ये. मग जी लोभ रूपी जी नणंद आहे तिचं हट्ट रूपी लेक, म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त झाली की ती आणखी प्राप्त व्हावीशी वाटते. एक प्रमाण आहे, कामची नाही तेथे क्रोधची कैसा, मग कैसे भांडण रे. काम हा सगळ्या विकारांचा राजा आहे. कामाच्या अप्राप्तीमध्ये क्रोध आहे आणि कामाच्या प्राप्तीमध्ये लोभ आहे. काम म्हणजे विषय वासना समजू नका, शारीरिक वासना समजू नका. काम म्हणजे अपेक्षा, इच्छा, आकांक्षा या जर पूर्ण नाही झाल्या तर क्रोध निर्माण होतो आणि पूर्ण झाल्या तर लोभ निर्माण होतो. जे पद आता मला प्राप्त करावं असं वाटतंय ते मिळालं, त्याच्यात मला समाधान आहे का सांगा? मला त्याच्या पुढचं पद पाहिजे, त्याच्या पुढचं पाहिजे, त्याच्या पुढचं पाहिजे, सर्वोच्च पद पाहिजे.
हे काय आयतं मिळत नसतं, कोणापुढे तरी हात पसरावे लागतात. म्हणून हट्टरूपी लेकरू खरूज का होऊ दे, या लोभाला जेव्हा काही मागण्याची वेळ येईल आणि हात पुढं करेल तर खरूज झालेल्या माणसाला क्षणाक्षणाला खाज येत असते. हात पुढे केला की हाताला खाजवण्यासाठी त्याला हात मागे घ्यावे लागतात. म्हणून नाथ महाराजांनी हेतू पुरस्सर शब्द वापरला, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. देवीने विचारलं अजून काय? हो म्हणले. इतक्या वेळा जे मी मागितलं ते तू दे असं सांगितलं, पण याच्यानंतरच आता मी करणार आहे म्हटले. काय? दादला मारुनी आहुती देईन मोकळी कर ग मला. दादला म्हणजे नवरा. पतिव्रता स्त्री जी असते, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी असं तुकोबारायांचं एक वचन आहे. म्हणजे पतिव्रतेचा अधिकार काय? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता. देवावर ही सत्ता त्या खऱ्या पतिव्रतेची असते. म्हणजे पती ज्याप्रमाणे तिला प्रमाण आहे, तिचा जीव की प्राण आहे, तसं प्रत्येक मनुष्याला स्वतःचा जो देह आहे तो प्रिय असतो. स्वतःचा देह ज्याप्रमाणे प्रिय, त्याप्रमाणे पत्नीला स्वतःचा पती प्रिय आहे. आपण एक गोष्ट ऐकली असेल लहानपणी. एका माकडीच्या कडेवरती पिल्लू दिलं, एका भांड्यात उभं केलं मोठ्या, आणि खाली पाणी सोडायला सुरुवात केली. हळूहळू हळूहळू पाणी वाढू लागलं, कमरेच्या वर आलं. त्या माकडीनं काय केलं? खांद्यावर पिल्लाला घेतलं. खांद्यापर्यंत पाणी आलं. आता तिनं काय केलं? डोक्यावर पिल्लाला घेतलं. आता पाणी वाढून वाढून तिच्या नाकामध्ये जायला लागलं, तोंडाच्या वर गेलं. आता नाकात जायला गेल्यानंतर तिनं काय केलं? पिल्लाला खाली टाकलं आणि स्वतः वर उभी राहिली. ही कथा आपण ऐकली असेल. प्रत्येकाला स्वतःच्या जीवापेक्षा दुसरं काहीच प्रिय नसतं. तसं त्या पतिव्रता स्त्रीला आपल्या नवऱ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. म्हणून दादला मारुनी आहुती देईन. हा दादला कोण आहे? या देहाला मी समजणं हा दादला आहे. मी देह आहे हे समजणं. आणि असा, कारण हा आपण त्यागावा लागतो, हा बाहेरून कोणी याचा त्याग करू शकत नाही. म्हणून तिने सांगितलं दादला मारुनी आहुती देईन मोकळी कर ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. देवीने विचारलं, सासऱ्याचं सांगितलं, सासूचं सांगितलं, जाऊचं सांगितलं, ननंदेचं सांगितलं, नवऱ्याचं सांगितलं, अजून काही मामा मामी काका काकू आत्या वगैरे असेल ते पण मागून घे म्हटले. वेळच वेळ म्हणले मला. तिनं सांगितलं नको नको, क्षमा करा म्हटले. एकाच वाक्यात मागते, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. जे जे विकार मी आपल्याला सांगितलेले आहेत, प्रत्येक चरणामध्ये जे विकार मी आपल्याला सांगितले आहेत, त्या विकाराचा त्याग होणं अपेक्षित आहे. ते विकार त्यागल्यानंतर काही सूक्ष्म विकार आपल्या अंतःकरणामध्ये असण्याची शक्यता आहे, जे की आपल्याला कळत नाहीत, जे आपल्यामध्ये असतात पण आपल्यामध्ये काय दोष आहेत हे आपल्याला कळत नसतं. माणसांना दुसऱ्याचा दोष काढणं फार सोपं वाटतं. काय म्हणतात, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही म्हणतात. म्हणजे माझ्या कित्येक चुका असतील त्या मी झाकून टाकतो, पण दुसऱ्याचं छोटी जरी दिसले की बघा कसा चूक करतोय म्हणतात. अशी काही मंडळी असतात. त्यामुळे असे काही सूक्ष्म विकार आपल्या अंतःकरणामध्ये असण्याची शक्यता असते. म्हणून सार्वत्रिकरित्या त्या स्त्रीनं सांगितलं, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, सगळ्या विकारांचा त्याग करून टाक, माझ्यापासून दूर कर आणि एकटीच राहू दे मला. याचा अर्थ असा आहे, वेदांताच्या दृष्टीनं अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे या अवस्थेप्रत पोचणं हे मनुष्य जीवाचं एकमात्र अंतिम प्राप्तव्य आहे. आणि त्या प्राप्तव्यापर्यंत पोचणं याच्याशिवाय दुसरं काही मोठं नाही. म्हणून तिनं शेवटी सांगितलं, एकटीच राहू दे मला, म्हणजे मी ब्रह्म आहे, चराचरामध्ये मीच व्याप्त आहे, अशा अनुभूतीप्रत मला पोचव. म्हणून सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई, हरे विठोबा रघुमाई. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. जय जय विठोबा रघुमाई, हरे विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई. चला चला, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.
विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरी जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरी जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरे विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार ताळी वाजवा, भजन करा. विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार माझ्यासारख्या धष्टपुष्ट कीर्तनकारालाच बोलवत जा, नाहीतर एखाद्याचा जीव जायचा हरानं. आणि इकडे नवरात्रीच्या ऐवजी पुण्यस्मरण साजरं करावं लागायचं. असो, आपण श्रद्धेचा भाग आहे. प्रत्येकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. जी जी मंडळी सेवा करतात त्यांना प्रतिनिधित्व मिळावं ही खरी भूमिका आहे. आपल्या माळवडगावला शारदीय नवरात्रीच्या निमित्तानं सुंदर आणि देखणा असा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आणि हे 50वे वर्ष आपण साजरं करत आहोत. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत असताना या सुवर्ण महोत्सवाला शोभेल अशाच पद्धतीचा एकंदरीत सगळं वातावरण आहे. आपण केलेलं स्वागत असो, जगदंबेचं त्या ठिकाणी पूजन आणि ते मंदिर सजवलेलं असो, हा मंडप सजवलेला असो, आणि आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेनं या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झालेली असो, या सगळ्याच गोष्टी आपल्याला दिव्यतेची अनुभूती करून देत आहेत. आणि अशा पद्धतीची दिव्यता ही आज निर्माण झाली असं समजू नका, कारण हे गेल्या 49 वर्षांची ती सेवा आहे आणि त्याचं हे फलित आहे. ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण येथ सेवा हाची दारवंठा, इथे भगवंतापर्यंत जायचं असेल तर सेवेचं उंबरठा जो आहे तो ओलांडून आपल्याला पुढे जावं लागतं. त्यामुळे आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी हा कार्यक्रम करत आहात. या कार्यक्रमाच्यासाठी म्हणून हरिभक्तीपरायण शुभम महाराज कांडेकर यांनी मला या कार्यक्रमासाठी आयोजकांच्या वतीनं संपर्क केला आणि त्या निमित्तानं माझं या ठिकाणी येणं झालं. परिसरातली बरीचशी मंडळी, मी या परिसरामध्ये बऱ्यापैकी आलेलो आहे आणि अनेक ठिकाणी माझी कीर्तनाची सेवासुद्धा झालेली आहे. त्यामुळे आमचे श्रीकांतजी खेंगट असतील, नंतर आमचे प्रमोदजी पोपळघट असतील, नंतर आमच्या भावाचे चैतन्यभुवांचे मित्र आमचे बबनजी असतील, ही सगळी अजून बरीचशी मंडळी, काही जणांना मी चेहऱ्याने ओळखत असेल कदाचित, पण वारंवारता जिथे संपर्क येतो त्या ठिकाणी आपल्याला काही बोलता येतं. पण आपण सर्वजण, आपण ही सर्व टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य महाराज मंडळी सगळे आहेत आणि परिसरातली बरीचशी मंडळी पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. खूप सुंदर आपण उपक्रम करता. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की अनेक ठिकाणी गरबा नामक नृत्य चालू आहे आणि त्याचं एक
फार वाह्यात रूप आपल्याला पाहायला सापडतंय. मात्र अशा ठिकाणी, मातेच्या ठिकाणी, या ठिकाणी आपण ज्ञानदानाची सेवा करत आहात. या माध्यमातून आपण सुंदर असं आयोजन करत आहात. नियोजन अत्यंत सुंदर आहे. आणि मी पुन्हा सांगतो की 50व्या वर्षाला शोभावं असा हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहात. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठीच काय तर पुढच्या शताब्दीपर्यंतच्या शुभेच्छा देतो. आणि एक वार संतांचं सर्वांनी भजन करा. तत्पूर्वी विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कोरोनाच्या आधी आपल्या श्रीरामपूरमध्ये एकनाथ महाराजांच्या चरित्राची कथा होणार होती. आपले आयोजक काही मंडळी माझ्याकडे आली आणि आमचं सगळं तारीख वगैरे सगळं झालं. बऱ्याच जणांनी पॉम्पलेट वगैरे पण छापले. पण अचानक कोरोना आल्यामुळे हा कार्यक्रम तो खरं होऊ शकला नाही. असो, हे श्रीरामपूरचा मी कथा सांगतो आहे. श्रीरामपूरला होणार होती, पण या ठिकाणी त्या निमित्तानं मला वाटतं हा तालुकाही श्रीरामपूरच आहे. त्यामुळे हा तालुक्यातला कार्यक्रम बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या निमित्तानं मी आणखी एका कार्यक्रमाच्या संबंधानं आपल्याला आमंत्रण देऊ इच्छितो की शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या सद्गुरूंच्या समाधीला, म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या समाधीला 450 वर्ष यंदाचे वर्ष पूर्ण होत आहेत. चतुष्शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष यंदाचं आहे. त्याचबरोबरीनं एकनाथ महाराजांचे पणजोबा वैष्णववीर संतश्रेष्ठ श्री भानुदास महाराज यांच्या समाधीचं हे 500शतकोत्तर तपपूर्ती सोहळ्याचं वर्ष आहे. आणि त्यानिमित्तानं पैठणला भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. 2023ला एकनाथ महाराजांच्या समाधीला 425 वर्ष पूर्ण झाले आणि ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताला 450 वर्ष पूर्ण झाले. याच्या निमित्तानं आपण एक खूप मोठा कार्यक्रम केला होता. लाखो लोकांनी सोशल मीडियावरती बघितला. साधारणतः एकनाथी भागवताच्या पारायणाला 2000च्या वर मंडळी उपस्थित होती. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी नाविन्यानं घडल्या, नव्या घडल्या. ज्या ग्रंथाला वाचायला 54 तास लागतात सामान्य वाचकाला, त्या ग्रंथाच्या वाचनाचा कालखंड हा 91 सेकंदावर येऊन विश्व रेकॉर्डसुद्धा त्या कार्यक्रमामध्ये केला होता. एक अभिनव उपक्रम आपण केला होता आणि महाराष्ट्रामध्ये खूप त्याची चर्चा झाली. एकनाथ महाराजांच्या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक निघाली. खूप दिव्य असा तो कार्यक्रम होता. सरसंघचालक मोहनजी भागवत त्या कार्यक्रमाला आले होते. अनेक केंद्रीय मंत्री असतील, महाराष्ट्रातले मंत्री असतील, ते आले होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरी पीठाधीश्वर स्वामी निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी महाराजही त्या कार्यक्रमाला आले होते. हजारो लोकांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमाचा लाभ घेतला होता. तसाच एक कार्यक्रम आता यंदाच्या वर्षी दिनांक 9 ते 16 डिसेंबर 2025 या कालखंडामध्ये संपन्न होणार आहे. एकनाथ महाराजांचं चरित्र जे ओविबद्ध केलं आहे केशवस्वामींनी, त्याचं पारायण पैठण क्षेत्रामध्ये होणार आहे. त्यामुळे त्या पारायणाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. त्याचबरोबरीनं एकनाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे 27 कुंडी महाविष्णू याग हा देखील आपण आयोजित केलेला आहे. त्याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबरीनं अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, महाराष्ट्रातले नामवंत त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. अनेक महाराज मंडळी, अधिकार संपन्न व्यक्तिमत्व त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. विविध क्षेत्रातली महनीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. आणि हा कार्यक्रम सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री क्षेत्र पैठणला होणार आहे, जिथे एकनाथ महाराजांची समाधी आहे, जिथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हा एकनाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष राबला. त्या परिसरामध्ये पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तीरावरती आणि महाकुंभाच्या पर्वावरती आणि मासोत्तम मासे मार्गशीर्ष मास असणाऱ्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. त्यामुळे पुण्याची शिदोरी जमा करण्याच्यासाठी म्हणून आपण त्या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहा.
पारायणाला नोंदणी करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यज्ञ करणारी जी मंडळी आहे, एक दिवसाचा एक यज्ञ, एका दिवशी 108 यजमान बसणार आहेत आणि असं 2-3 तासांचा तो कालावधी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांना बसायचं असेल यज्ञाला त्यांच्याही भोजन प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार होत नसतात आणि त्यामुळे हा दरवर्षी होणारा कार्यक्रम नाही. त्यामुळे त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. आपल्याला या निमित्तानं सार्वजनिकरित्या आपल्या गावाला आणि आपल्या तालुक्यालाच या निमित्तानं आमंत्रण देतो अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, भगवतीच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, 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 ओ भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता फुली, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत गेले शुद्ध सगळा, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.